अनुवादाचं पुस्तक याचा 28वा अध्याय. अनुवाद 28 आणि त्याचं 5वं वचन. गणनाच्या पुस्तकानंतर अनुवादाचं पुस्तक आहे, त्याचा 28वा अध्याय आणि त्याच्या 5व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होती. तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होती. एका भाषांतरामध्ये असं लिहिलं आहे, तुझी कणिक ठेवण्याची टोपली आणि तुझा पिठाचे भांडे आशीर्वादित होते. एका भाषांतरात लिहिलं आहे, तुझी टोपली आणि तुझे मळण्याचे भांडे आशीर्वादित होते. ज्यामध्ये आम्ही कणिक मळतो, ज्यामध्ये आपण पीठ मळतो, जिला आपण परात म्हणतो, ही आशीर्वादित होती. हे जे वचन आहे, 1 ते 14 जी वचनं आहेत आपण वाचणार आहोत नंतर. या गृहस्थानामध्ये आम्हाला खरंच आशीर्वादित व्हायचं आहे. या दिवसामध्ये इतकं भयंकर आपण बघतो, महागाई आहे या दिवसामध्ये, अडचण आहे या दिवसामध्ये, किती कठीण आहे जगणं या दिवसामध्ये. आणि अशा दिवसांमध्ये कसं तरी तो घराचा प्रमुख आपल्या घराची व्यवस्था चालविण्यासाठी, आपली पत्नी, आपले लेकरं यांना 2 वेळेचं भाकर देण्यासाठी कष्ट करत आहे, काम करत आहे. आणि इतक्या भयंकर परिस्थितीमध्ये, दिवसामध्ये आपल्या परिवाराला तो चालवण्याचा प्रयत्न करत आहे. कठीण आहे. आणि अशा वेळेस एक ख्रिस्ती समाज, एक विश्वासणारे समाज, एक कुटुंब, एक घर म्हणून जे काही थोडं आम्हाला प्रभू देतो ते आशीर्वादित व्हावं, ते बहुगुणित व्हावं, यासाठी आम्हाला जे काही प्रभूने दिलं ते प्रभूच्या हातात आम्हाला द्यावं लागेल. आणि म्हणून आम्ही पुष्कळ वेळेला जे आम्हाला मिळतं ते प्रभूच्या स्वाधीन न केल्यामुळे आमचा सर्व आर्थिक गणित बिघडलेले आहे. आणि म्हणून आज आम्हाला पाहावं लागेल, आमची टोपली आणि आमची परात आशीर्वादित आहे की नाही. ज्या कोणाची लेकरं इथे आहे त्यांना आपण शांत बसवा, नाही तर बाहेर घेऊन जा. तुम्ही 4 सुटल्यावर परत आणू शकता त्यांना. कणिक ठेवण्याची टोपली आणि पीठ मळण्याचे भांडे, या 2 गोष्टी घरासाठी दैनंदिन अन्न आहे. ही एक उपजीविका आणि एक आर्थिक स्थिरतेचं प्रतीक आहे प्रत्येक कुटुंबामध्ये. परत एकदा सांगतो, कणिक ठेवण्याची टोपली आणि पीठ मळण्याची परात, ह्या 2 गोष्टी प्रत्येक घरामध्ये दैनंदिन अन्न, उपजीविका आणि आर्थिक स्थिरता यांचं प्रतीक आहे. टोपली देव देणारी रोजची आमची जी व्यवस्था आहे, आणि यातून देव म्हणतो, तुझ्या कामात, तुझ्या कष्टात, तुझ्या दैनंदिन जीवनात मी आशीर्वाद देईन. मळण्याचे जे भांड आहे, जे परात आहे, हे तुझे भविष्य आहे, हे तुझ्या हातामध्ये असलेलं कार्य आहे. ज्या परातीत ती बहीण
ते पीठ मळते, कार्य करते. आध्यात्मिक दृष्टीने आम्ही बघितलं तर तुमचं काम फलदायी होणार आहे. तुम्ही केलेले प्रयत्न वाया जाणार नाही. देव रोज तुमच्या गरजा पुरवेल आणि घरात कोणत्या प्रकारची कमतरता येणार नाही. ही आहे मळणीची परात. म्हणजे देव आंतरिक आणि ज्या बाहेर जे सर्व व्यवहार आहे, जे घरात करणाऱ्या गोष्टी आहे आणि जे बाहेर होणारे व्यवहार आहे, मग तुमचा व्यवसाय असेल, तुमचे काम असेल, तुमचा जॉब असेल, जे काही आम्ही करतो ते सर्व प्रभू आशीर्वादित करणार आहे. या वचनाचा आजच्या काळामध्ये आम्ही अर्थबोध काय लावू शकतो? आजच्या ख्रिस्ती लोकांची टोपली म्हणजे काय? टोपली घराचं प्रतीक आहे. टोपली कुटुंबाचं प्रतीक आहे. टोपली जिथे आम्ही नोकरी करतो त्याचं प्रतीक आहे. जिथे आमचा व्यवसाय चालतो त्याचं प्रतीक आहे. जिथे आमच्या दैनंदिन गरजा मिळवण्याची आम्ही खटाटोप करतो त्याचं प्रतीक आहे. जिथे आमचे सर्व आर्थिक स्रोत आहेत त्याचं प्रतीक आहे टोपली. जमा करण्याचं ठिकाण टोपलीत आम्ही काय करतो? जमा करतो. या सर्व लिस्ट आम्ही जर वाचतो तर आम्हाला समजून येईल तुझी टोपली देव आशीर्वादित करतो आणि करणार आहे. आणि जे मळण्याचं भांड आहे, कणिक मळण्याचं, पीठ मळण्याचं भांड आहे, ज्याला आम्ही परात म्हणतो, ती म्हणजे काय? ती म्हणजे भविष्याच्या योजना, कष्टाचं फळ, मुलांचं भविष्य आणि पिढी जात आशीर्वाद आमच्यावर येण्याची गोष्ट आहे. आजोबाचे बापाला, बापाचे लेकरांना, लेकरांचे लेकरांच्या लेकरांना. आणि देव काय सांगतो याद्वारे? माझ्या आज्ञा पाळणाऱ्यांचे आजही मी जीवनभर त्यांचे जीवन आशीर्वादाने भरून टाकतो. या गोष्टी न समजल्यामुळे आज ख्रिस्ती कुटुंबामध्ये, घरामध्ये त्यांची टोपली आशीर्वादित नाही. म्हणजे त्यांचे काम आशीर्वाद नाही, त्यांची घर आशीर्वाद नाही, त्यांचा पैसा आशीर्वादित नाही, त्यांचे व्यवहार आशीर्वादित नाही. आणि फक्त ते अशा अवस्थेमध्ये असल्यामुळे त्यांच्या घरात ती परात रिकामी आहे. दुःखाने सांगा वाटतं, जे विश्वासू स्वतःला म्हणतात, ख्रिस्ती स्वतःला म्हणतात, ज्यांची कुटुंब, ज्यांचे घर एक आदर्श असे असावेत असं आपलं पवित्र शास्त्र सांगतं, पण आज आमचे लोक, आमचे परिवार, आमची घरं कर्जामध्ये डुबून गेलेली आहेत. त्या पराती केव्हाच विकून दिल्या भंगारमध्ये. आमच्या टोपल्या झरझर आणि फाटलेल्या आहेत. आध्यात्मिक रीतीने याचं आम्ही जर नीट ऑब्झर्वेशन केलं, नीट पाहिलं, तर आम्हाला समजेल का आमची टोपली आशीर्वादित आहे, का आमची परात आशीर्वादित आहे. ती बहीण, ती आई, ती आजी रोज सकाळी उठल्यानंतर काय करते? पीठ घेते, पाणी, तेल काय जे ते टाकते, ते मळते आणि आपल्या लेकराचे, आपल्या कुटुंबाचं काय साठी भाकर बनवते, पोळी बनवते. हे रोज रोज होणारं कार्य आहे. आणि बघा, देव लोकांशी संवाद सांगतो ना, खूप रॉकेट सायन्स सांगत नाही, छोट्या छोट्या गोष्टीतून बोलतो. टोपली, परात, कोंबडी, पिलं, नाही का, जे लवकर समजेल, खूप कठीण बोलत नाही. आणि म्हणून या टोपली सारखी गोष्ट, या पराती सारखी गोष्ट प्रत्येक घरामध्ये दैनंदिन आहे, रोजचा एक भाग आहे. आणि प्रश्न हा आहे आज, का आमचं काम, आमचा व्यवसाय, आमचे आर्थिक गणित, त्याचा स्रोत
आशीर्वादित आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे. जर नसेल टोपली भरणार नाही. आशीर्वाद जे मळणीत म्हणजे परातीचं जे परात जे सांगितलेले आहे म्हणजे कष्टाचं फळ. आशीर्वाद आम्ही कष्ट करतो करतो मेहनत करतो करतो आणि पुरतच नाही. एखाद्या फाटलेल्या पिशवीमध्ये भांड्यामध्ये काहीतरी जमा करण्यासारखं आहे, वरून टाकतच आहे पण खालून सांडत आहे. हाताचं काम व्यर्थ होत आहे. म्हणून आमचे कुटुंब, आमचे घर, आमचे परिवार एक आदर्श असण्याच्या ऐवजी आज लोकांकडे, लोकांच्या हाताकडे लक्ष लावून बसलेले आहे. कोण कधी काय देईल मला. सरकार तर देतच आहे. इतकी दयनीय अवस्था आमची आज आमच्या कुटुंबांची, आमच्या घरांच्या, ख्रिस्ती लोकांची आहे. प्रियांनो, सांगायला अत्यंत शरम वाटतं. कारण ते जे कमाई करतात, जे कष्ट करतात, ते त्यांना पुरतच नाही. एक खड्डा बुजवला का दुसरा पडतो, दुसरा बुजवायला गेले का त्याच्या मोठा खड्डा तयार होतो. आणि दर महिन्याची महिना, वर्षाची वर्ष काय ते परिवार कर्जातून बाहेर येत नाही. आपल्या कुटुंबाची जर अशी परिस्थिती असेल, आज प्रभू सांगत आहे तुझी टोपली आणि तुझी परात मी आशीर्वादित करीन, पण त्याला कंडिशन्स आहेत. जरा मला आमची आर्थिक गणित नीट करायची आहे. आमच्या डोक्यावर असलेला आर्थिक बोजा कमी करायचा आहे, नष्ट करायचा आहे. जे काय आम्ही थोडंफार प्रभूने आम्हाला मिळकत दिलेली आहे, जे काय आम्ही कमवतो ते आशीर्वादित करून ते बहुगुणित करायचं आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. जो येशू 5 भाकरी आणि 2 मासे 5,000 खाऊ घालू शकतो. किती हो 5 भाकरी म्हणजे? एखादा एकच व्यक्ती खाऊन गेली 5 भाकरी खायला गेली. 5,000. त्या विधवेचं पीठ आणि तेल संपलं नाही जोपर्यंत दुष्काळ होता. तोच येशू, तोच आमचा देव आज आम्हाला आवाहन करत आहे. तुझी टोपली जी आज रिकामी आहे, तुझी परात आज खडखड वाजत घरात पडलेली आहे, ज्यामध्ये आशीर्वाद नाही, ज्यामध्ये बरकत नाही, ज्यामध्ये साठा नाही, ज्यामध्ये पुरवठा नाही. कोणाची चुकी आहे? कोण जबाबदार आहे या गोष्टीला? आमची घरं उद्ध्वस्त झाली, कर्जाखाली डुबून गेली, व्याज भरून भरून लोक त्रस्त होऊन गेले. आम्हाला ते शेत दिले, देवाने आमच्यावर कृपा केली. आज आमची शेत लोकांकडे घाण पडले. ही सत्यस्थिती आहे. ज्या शेत आम्हाला का दिली, जमिनी आम्हाला का दिली, ज्याची उपजीविका येईल, त्याने माझं घर चालेल, देवाचं मंदिर चालेल, देवाला धन्यवाद होईल. आज दुसऱ्यांच्या हातात का आहे? त्याच्यासाठी आम्हाला दिल्या. कोण जबाबदार आहे या गोष्टीला? लोकांना आशीर्वाद हवे आहे, फक्त आज्ञापालन नको. कारण हे आशीर्वाद सांगा, लाईन लागेल इथे. एखादा तेल पाणी घेऊन उभा राहिला ना आरोग्य द्यायला, भविष्य सांगायला, इथून नाही बाहेरून पण येतील केड्या पाड्यात. आशीर्वाद पाहिजे, आज्ञापालन नको. ही स्थिती आमची आहे आणि ही जी काही स्थिती आहे त्याला जबाबदार फक्त आम्ही आहोत. टोपली रिकामी आहे याचा अर्थ काय? टोपली रिकामी आहे, घरात शांतता नाही, म्हणजे टोपली रिकामी आहे. कामात
जे आम्ही काम करतो त्याला फळ नाही, टोपली रिकामी आहे. घरामध्ये पैशाची कमतरता आहे, टोपली रिकामी आहे. सतत घरामध्ये तणाव आहे, कुटुंबात कलह आहे, भांडण आहे, टोपली रिकामी आहे. कारण का टोपली रिकामी आहे? देवाची आज्ञा, देवाची तत्व, देवाच्या वचनाचा विसर पडणं यामुळे आमच्या टोपल्या आता उलट्या करून ठेवून दिलेल्या आहेत. उलट्या करून ठेवून दिल्या. आणि ती परात का रिकामी आहे? कारण ती अस्वच्छ केलेली आहे, ती मलिन आहे, ती अपवित्र आहे. आमचे व्यवहार शुद्ध नाहीत. आम्ही तडजोडी करतो. ज्या व्यवहार आम्ही लोकांशी करतो त्यामध्ये आमच्या येशूचा गौरव होत नाही. आमचे नाते संबंध जे आमच्या लोकांसोबत आहे ते अशुद्ध आहे आणि त्यामध्ये येशूचा गौरव होत नाही. म्हणून परात रिकामी आहे. गुप्तपणे पातक सुरू आहे, म्हणून परात रिकामी आहे. चर्च बरोबर, मंडळी बरोबर बांधील की नाही, म्हणून परात रिकामी आहे. मला वाटेल तेव्हा येईल, मला नाही वाटलं मी येणार नाही. आज मला काम आहे आणि ते काम महत्वाचं आहे, ते मी चुकू शकत नाही आणि मी नंतर मग कधीतरी येईल. माझ्या इच्छेवर चालणं आहे, देवाच्या आज्ञेला दुय्यम स्थान आहे, म्हणून परात रिकामी आहे. मळण्याच्या भांडारात म्हणजे परातीत ह्या पिढीत, पुढच्या पिढीतही कुटुंबात फळ नाही, नसणार. आपण जे वचन वाचलं सुरुवातीला अनुवाद 28 याच्यामध्ये एकूण 15 गोष्टी दिल्या आहेत. 15 अनुवाद 28:1 पासून. जर आमच्या टोपल्या आशीर्वादित व्हाव्या, आमच्या पराती आशीर्वादित व्हाव्या, आमची घरं आशीर्वादित व्हावी, हजारो वर्षापूर्वी याचे फॉर्म्युले देवाने देऊन ठेवले. मी काय नवीन सांगत नाही. इथला आहे आज्ञाधारकपणामुळे मिळणारे आशीर्वाद. तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करेल. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. नगरात तू आशीर्वादित होशील, शेती वाढेल तू आशीर्वादित होशील, तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिल्लारे, गुरेढोरे व शेरडे मेंढरे यांचे वत्स आशीर्वादित होतील. तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होईल. तू आत देशील तेव्हा आशीर्वाद होतील, तू बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील. तुझ्यावर चढाई करणारे शत्रू तुझ्या पुढे मार खातील असे परमेश्वर करेल. ते एका वाटेने तुझ्यावर चाल करून येईल पण तुझ्या पुढून 7 वाटांनी पडून जाईल. तुझ्या धान्याच्या कोठारांना व तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तो तुला बरकत देईल. तू आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळून त्याच्या मार्गाने चाललास तर तो आपल्या शक्तीला झाकून तुला आपली पवित्र प्रजा करून स्थिर ठेवेल. परमेश्वराचे नाव तुला दिलं आहे. हे पृथ्वीला सर्व राष्ट्र पाहतील तेव्हा त्यांना तुझा धाक वाटेल
आणि जी भूमी तुला देण्याची परमेश्वराने तुझ्या पूर्वजांना शपथ वाहिली होती ती तुझ्या पोटचे फळ, तुझ्या गुराढोरांचे वत्स्य व तुझ्या भूमीचं उपस यांची तुझ्या कल्याणासाठी तो अभिवृष्टी करेल. परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पडेल व तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल. तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील, पण तुला कोणाकडून उसने घ्यावे लागणार नाही. तुझा देव परमेश्वर ह्या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या ऐकून तू काळजीपूर्वक पाळशील तर परमेश्वर तुला पुच्छ नव्हे तर मस्त करेल, तू खाली नव्हे तर वर राहशील. ज्या गोष्टींविषयी मी तुला आज आज्ञा करीत आहे त्यापासून उजवी डावीकडे वळून अन्य देवांच्या नादी लागणार नाहीस व त्यांची सेवा करणार नाही, तर असे घडेल. पंधरा गोष्टी तुला कोणाकडून उसने घ्यावे लागणार नाही, तू उसने देशील. तुझ्या कामात बरकत दे. काय वचने आहे आमची स्थिती आज? या 15 आशीर्वादांपैकी आहे एक तरी आहे. आणि मग मी म्हणतो माझं घर ख्रिस्ती आहे. ह्या रिकाम्या टोपल्या घेऊन, या पराती घेऊन मी ख्रिस्त माझं भूषण आहे असं सांगू शकेन? ख्रिस्त माझी आयडेंटिटी, माझी ओळख आहे सांगू शकेन? थकलेले, भागलेले, रेंगाळत चालणारे ख्रिस्ती असावे अशी देवाची इच्छा नाही. आमचा धाक दुसऱ्यांना वाटेल, जे आमच्यावर चालून येतील 7 मार्गाने जिथे वाट दिसल तिथून पळून जातील. का? तू माझ्या आज्ञा पाळशील, माझं वचन ऐकशील तेव्हा. मग आता ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर ह्या सर्व गोष्टी ज्या मी आतापर्यंत बोललो त्याला जबाबदार कोण? अरे मी आज्ञा पाळत नाही, मी वचन ऐकत नाही, देव जे सांगतो ते मी करत नाही, या सर्वांना जबाबदार मी आहे. मग वरून देवाला म्हणायचं देव आशीर्वाद देत नाही. देव त्याच्या बोललेल्या वचनाच्या विपरीत वागत नाही, वागू शकत नाही. इम्पॉसिबल आहे. देवाची वाणी रोज ऐकणे, देवाच्या आज्ञा रोज पाळणे. मोशे कर्वी या लोकांना, इस्रायल लोकांना 10 आज्ञा दिल्या. आपल्याला त्या सर्व माहिती आहे कशा प्रकारे प्रभूने त्या गोष्टी त्यांना लागू केल्या. स्वतःचे अहित झाले तरी त्या पाळण्यासाठी ते कटिबद्ध होते. खरोखर आम्ही या गोष्टी करतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या मार्गाने चालणं याविषयी देखील प्रभू आम्हाला सांगतो. आम्ही जर थोडक्यात पाहिले या 28व्या अध्यायात एकूण 68 वचनं आहेत. 14 वचनं आशीर्वादांविषयी सांगतात आणि बाकी 54 वचनं शापाविषयी सांगतात. आशीर्वादांसाठी 14 आणि शापांसाठी 54 वचन आहेत. याचा अर्थ काय? देवाचं आशीर्वादित करणं ह्या गोष्टी तो करतोच, पण त्यापेक्षा तो जो वॉर्निंग देतो, सावध राहायला सांगतो. ज्यामुळे जर आम्ही काही गोष्टी चुकतो देवाविषयी तर त्याचे परिणाम खूप भयंकर आहे. आशीर्वादांपेक्षा शापांची लिस्ट खूप मोठी आहे. आणि म्हणून आम्हाला या आशीर्वादांपेक्षा ते सर्व शाप ज्याची वॉर्निंग आम्हाला दिली आहे ते आमच्यावर येऊ नये ह्याची जास्त दक्षता घ्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं. वचन आशीर्वादांसाठी, 54 वचन शापासाठी दिलेली आहेत.
आपण घरी जाऊन तो अध्याय वाचा आणि एक एक मार्क करा. आशीर्वादांची मार्क करा किती भरतात आणि शापांची लिस्ट करा किती भरतात. मी काही शाप काढण्याचे प्रयत्न केले जे आज पण चालू, ज्याचे कॉन्सिक्वेन्सेस, ज्याचे परिणाम खूप भयंकर होते. देवाच्या आज्ञा न पाळण्याचे शाप अनुवादात जे 28 मध्ये आपण पाहिले 15 ते 68 वचनामध्ये जे आहेत, ह्या लोकांनी तसं वागलं नाही हो आणि ते बंदिवासात गेले. देवाने त्यांच्या विरुद्ध शस्त्र उभे केले, ते बंदिवासात गेले. आता तुम्ही देवाच्या इच्छेने करत नाही ना, तुम्ही स्वतःच्या इच्छेने करतात ना. मग आता देव म्हणतो आता तुम्ही स्वतःच्या इच्छेने करणार नाही, आता तुमच्यावर शत्रू इच्छा चालवेल. मग काय करा? शत्रूच्या इच्छेप्रमाणे तो म्हणेल पाणी पी तर पी, तो म्हणेल पाणी नको पिऊ तर पिऊ शकत नाही, तो म्हणाल इकडे जा तर जा, तो म्हणाल तिकडे नको जाऊ तो जाऊ शकत नाही. तुमच्या इच्छेने नाही, आता शत्रूच्या इच्छेने तुम्हाला चालावं लागेल, कारण तुम्ही माझ्या इच्छेने वागले नाही. शाप. गुलामगिरी काय असते? आपला देश पण गुलाम होता. कोणतेही टॅक्सेस, कोणतेही कर कधी लादून काही पण अन्यायाने आपल्याकडून हिरावण्यात येतं. दुसरे राज्य 17, दुसरे इतिहास 36 लिस्ट आहेत. देवाची आज्ञा न पाळल्यामुळे, देवाची इच्छा प्रमाणे न केल्यामुळे, स्वतःच्या इच्छेप्रमाणे केल्यामुळे आता शत्रूच्या इच्छेप्रमाणे चालावं लागेल. काय स्थिती आहे? शत्रूच्या इच्छेप्रमाणे चालणं चांगलं की देवाच्या इच्छेप्रमाणे चालणं चांगलं? कोणतं सोपं आहे? आजची शिकवण त्या अनुवादाच्या पुस्तकातून आज लागूकरण हे आहे. आज्ञाभंगामुळे आध्यात्मिक दारिद्र्य, आध्यात्मिक गरिबी, अस्थिरता आणि गोंधळ निर्माण होतो आमच्या कुटुंबामध्ये. ज्या घरात पश्चाताप नाही त्यामध्ये दारिद्र्य आहे. ज्या घरामध्ये देवाची आज्ञा न पाळणं आहे त्या घरामध्ये शाप आहे. भयंकर गोष्ट आहे. फक्त पश्चाताप सुटका देऊ शकते आणि येशूचं रक्त बस. अशीच काय परिस्थिती आमची कोणाची असेल प्रियांनो, आज ह्या गृहस्थानाच्या दिवशी फक्त काही ऐकायचं म्हणून, काहीतरी वेळ बसायचं म्हणून, काहीतरी औपचारिकता करायची म्हणून नव्हे, तर आज आमचं घर आम्ही नीट चेक करून घेणं हे सर्वात चांगली गोष्ट असणार आहे. न जाणो आमच्या इच्छेमुळे आम्ही सगळा डॅमेज केला आहे. न जाणो देवाच्या आज्ञांचं उल्लंघन केल्यामुळे आज आमच्या टोपल्या उलट्या झालेल्या आहेत, आमच्या पराती रिकाम्या आहेत. उत्पत्ती 3 मध्ये एदेन बागेमधील शाप काय घेऊन आलं मनुष्यानं? त्यांनी पण काय केलं? देवाची आज्ञा पाळली नाही. काय आलं मनुष्याच्या जीवनात? भविष्यात काय आलं? कष्ट आले, काटे कुसळे आले, प्रसूतीसारख्या वेदना आल्या. आजही काटे आणि कुसळेच आहे मनुष्याच्या जीवनात त्या आज्ञाभंगामुळे. परंतु चांगली गोष्ट आहे, गलती करा 3रा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये येशू ख्रिस्तावर जो विश्वास ठेवतो त्या एदेन मधले शाप तिथे तुटले जातात. कायनाचा शाप आला उत्पत्ती 4 मध्ये. आपल्या भावाला मारल्यानंतर त्याला भीती वाटली. तो म्हणजे मी ज्या कोणाला सापडेल तर मला मारेल. भटकंती त्याच्या जीवनात आली. भटकत राहिला भीतीमध्ये. भीती आली. आजचं काय आहे? मत्सर, द्वेष मनुष्याला आम्हाला अस्थिर करतो आणि फल रहित
म्हणजे फळ नसलेलं जीवन आम्हाला त्यामुळे मिळते. जर आमच्या जीवनात फळ नसतील याचा अर्थ कायनाचे शाप आहे, म्हणजे मत्सर, आपल्या भावाचा द्वेष. फळं नसणे आणि सतत भीतीच्या खाली असणे, कोणीतरी माझं काहीतरी करेल, कोणीतरी मला मारल. मिस्रावरचे शाप आले, 10 पिढा आल्या. फारोचा अहंकार, फारोचा गर्व देवाने मोडला. देवाच्या आज्ञा न पाळणाऱ्यांना गंभीर इशारा आहे. फारो सारखा देव अंतकरण कठीण करतो. देव करतो. मला वाटतं हा इतकी डेंजर गोष्ट आहे आमच्या जीवनामध्ये. मी म्हणतो मला हे दे ते दे मागण्यापेक्षा देवा माझं अंतकरण मऊ कर. तुझं वचन कानी येताच मी ऍक्शन घ्यायला पाहिजे. कशाला आम्हाला 1 तास बोलायची गरज इथे आहे? ज्या दिवशी ज्याचं अंतकरण देव दगडासारखं करेल, किती समजा किती ऐका, त्याला परिणामच नाही हो त्याच्यावर होणार. आणि जर परिणाम होणार नाही त्याच्याविषयी आशाच नाही. आंधळा आहे, मार्ग चुकलेला आहे, आशीर्वादाचा सोडाच. फारो सारखा मन घट्ट करणारे शाप. कोरहाचा शाप गणना 16 मध्ये आहे. बंड केलं कोरहाने. कोणाविषयी केलं आपल्याला माहिती आहे इतिहास. मोशे विरुद्ध केलं, देवाच्या सेवकाविरुद्ध केलं. आणि त्याला काय मिळालं? ऑन द स्पॉट जमीन फाटली आणि जिवंत अधोलोकात उतरला. वेळच नाही. तू खरंच बोलला का रे? तू खरंच असं आहे का? काही नाही, डायरेक्ट नरकात, त्या अधोलोकात उतरला. कोरहाचा, बंडाचा शाप. चर्चमध्ये वादविवाद, घरामध्ये वादविवाद, मंडळीमध्ये वादविवाद, मंडळीमध्ये बंड करणं, अधिकाराविषयी बोलणं शाप आहे. जे देवाच्या व्यवस्थेच्या आड येतात, पवित्र व्यवस्थेमध्ये ढवळाढवळ करतात, हा त्यांच्यावर शाप आहे. एक दिवस डायरेक्ट केले जाणार आहे. इस्रायल लोकांवर 40 वर्ष शाप आला भटकण्याचा. का बरं? देव निर्दयी आहे? 40 वर्ष फिरून फिरून मारून टाकले सर्वे. 20 लाख लोक मेले. 20 लाख, फक्त 2 वाचले. का असं झालं? वचनात लिहिलं आहे, तुम्ही माझ्या आज्ञा मनापूर्वक पाळतात की नाही हे पाहण्यासाठी मी तुम्हाला 40 वर्ष भटकायला लावलं. 40 वर्ष तरी पाळलं नाही. त्यांची थडगे आणि त्यांची प्रेत त्या वाळवंटात पडले, साक्ष देत आहे. देवाने मारून टाकले, फिरून फिरून मारून टाकले. अविश्वास, आज्ञा न पाळणं शाप आहे. आखान यहोशवामध्ये आपण बघतो 7व्या अध्यायात आखानाचं पाप. काय केलं आखानाने? एका व्यक्तीमुळे सर्व इस्रायल लोकांना पराभवाचा सामना करावा लागला. कुटुंब नष्ट झाला. एका व्यक्तीच्या पापामुळे घर नष्ट होऊ शकतं. चोरी, लबाडी, लपवणं, चांगल्या वस्तू लपवून ठेवण्या, कोणाला कळलं नाही, कोणाला माहिती नाही असं त्याला वाटलं.
दुष्टांवर येणारे शाप नीतिसूत्रामध्ये लिहिले आहे. नीतिसूत्र 3 आणि 33 वाचूया. नीतिसूत्र 3 आणि 33. परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो, पण धार्मिकांच्या वस्तीला तो आशीर्वाद देतो. नीतिसूत्र 3 आणि 33 मध्ये आहे, परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो. दुष्ट कोण दुष्ट आहे? ज्यांच्यावर परमेश्वर त्यांच्या घरावर शाप पाठवतो, हे कोण आहे दुष्ट? हे दुर्जन कोण आहेत? ज्यांच्या घरामध्ये कलह आहे, ज्यांच्या घरामध्ये नाश आहे, जे दुष्ट योजना लागतात, जे आपल्या शेजाऱ्याविषयी दुष्टतेने कपटेने इतरांविषयी बोलतात, परमेश्वराच्या दृष्टीने ते दुर्जन आहेत. आणि त्यांना वाटतं आम्ही खूप भारी आहोत, पण देवाचं वचन सांगतं परमेश्वराचा शाप त्यांच्या घरावर आहे. अशी मन कापली जायला पाहिजे आमची. नुसत्या प्रार्थना म्हणून चालणार नाही, नुसत्या आराधना म्हणून चालणार नाही, नुसते उपवास करून चालणार नाही. हे मूळ आम्हाला चेक करावं लागेल, किती आजची मुळे गेलेली आहेत हे काढावं लागेल. हे व्हायरस आम्हाला काढावं लागेल आमच्या जीवनातून, आमच्या घरातून, आमच्या मंडळातून. कारण दुर्जनांच्या घरावर परमेश्वराचा शाप असतो आणि धार्मिकाच्या वस्तीला देव आशीर्वादित करतो. देवाचं वचन ओरडून आम्हाला सांगत आहे. परंतु धार्मिकांच्या घरामध्ये, देवभिरूंच्या घरामध्ये शांती असते. देणगी न देण्याचे शाप मलाकीमध्ये लिहिले आहे. लोक आर्थिक तुतवड्यात काय आहेत, लोकांचे आशीर्वाद काय बंद आहे, त्यात हे पण एक कारण आहे. कारण ते देवाला देत नाही आणि दिलं आखूड हाताने देतात. अनन्या सफिरासारखं काय देतात देवाला आणि लोक देवाला नाही, लोकांना दाखवायला देतात. जसं पहिल्या मंडळीमध्ये आम्ही बघतो, नवीन करारामध्ये त्यांचं सर्व काही सामायिक होतं. पहिल्या मंडळीमध्ये प्रेषित आपण बघतो, सोबत जेवायचे ते, सोबत राहायचे ते, आणि जो तो आपापली प्रॉपर्टी विकून ज्याच्या त्याच्या गरजा, एकमेकांच्या गरजा ते पुरवत होते आणि सर्व त्यांच्या परीने ते देत होते. या अनन्याने सफीराला वाटलं आपण पण दिलं पाहिजे. पहिली गोष्ट त्यांना कोणी सांगितलं नाही, फोर्स केला नाही की तुम्ही द्याच, पण स्वतःची धार्मिकता, समाजात स्वतःची ओळख, स्वतःचं नाव, स्वतःची प्रतिष्ठा, स्वतःच्या नावाची मिरवणूक करण्यासाठी त्यांनी आपली प्रॉपर्टी विकली. ठीक आहे, विकली, पण त्याची बायको हुशार, सल्ले चुकीचे घेतले. म्हणून अब्राहमाने इसाखाला अर्पण करायला नेत असताना त्याच्या बायकोला विचारला नाही साराला. मी एका बंधूला गमतीने म्हटलं म्हणून बायकोचे सल्ले घेऊ नका असं नाही बरं का, पण एक गमतीचा भाग. बायको पण तेवढीच महत्त्वाची, पत्नी पण तेवढीच महत्त्वाची आहे, स्त्री पण तेवढीच महत्त्वाची आहे. पण शास्त्रात ज्या घटना घडल्या त्या आपण सांगतो. आणि तिने डोकं लावलं तिथे, एवढी प्रॉपर्टी आहे आपली, एवढे पैसे आले त्याचे, एक काम करा अर्धेच द्या. त्यांना काय माहिती एवढ्यालाच विकली, सांगा अर्धे आपल्या अडचणीच्या कामात येतील, ठेवा गपचूप. आता स्त्रिया खूप हुशार असतात, पुढे पुढे पैसे लपवायला नाही का, अडचणीत कामात येतात. गादीखाली, कपड्यांखाली पुढे पुढे असतात ठेवलेले, छोटे छोटे. चांगली गोष्ट आहे, अडचणीत ॲक्च्युली चांगली गोष्ट आहे, पण तेव्हा नव्हती, कारण तेव्हा देवाला देण्याची वेळ होती. आणि तिने संमतीने काही भाग काढून ठेवला
आणि शो ऑफ करायला आले, हे आमचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे, आमचा बी हिस्सा आहे, आता आमचंही नाव वाचून दाखवा. अनन्यांचा पिरा करून एवढे 1000 रुपये दिलेले आहे चर्चला. ही गंमत नाही बरं का, नवीन करारातली गोष्ट आहे. म्हणून मी नाव वाचायच्या विरोधात काय, आता तो भाग वेगळा आहे, काहींना आवडतं असो, पण देवाचं वचन आम्हाला तसं सांगत नाही. ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तो. माझं काम आहे सांगणं. आणि देवाचे दास म्हणतात, तू खरंच एवढ्याला विकली का? हो. तो पवित्र आत्म्याविषयी लबाडी केली. ऑन दिस स्पॉट तो व्यक्ती मेला. ऑन दिस स्पॉट. आणि बाई आली कुठून तरी शॉपिंगवरून, मॉलमधून. उरलेले पैसे होते तिच्याकडे. तिलाही तेच विचारतात, हो एवढ्यालाच विकले? तुझ्या नवऱ्याला ज्या तरुणांनी पुरलं त्यांचे पाय अजून दारात असे बनतात आणि ती त्या ठिकाणी मेले. देवाला देण्याच्या बाबतीत जे नियम आहे किंवा जे आम्ही ठरवतो ते आम्ही दिलं पाहिजे. आणि कोणी पाहावं म्हणून नाही, कोणी माझी वाहवा करेन म्हणून नाही. त्या विधवेच्या 2 टोल्यांचं प्रशंसा जर देव करतो, येशू करतो, आम्ही काय देतो, किती देतो ह्याच्यावर नव्हे, आम्ही कसं देतो ह्याच्यावर मूल्यमापन होतं. अरे जर स्वर्गात सोन्याचे रस्ते देवाला काय कमी? हिऱ्यासारखे, स्फटिकासारखे तिथे रस्ते भिंती सोन्याच्या. जे सोनं ग्रॅमने आम्ही विकत घेतो ना, ग्रॅम एवढं करून जेमतेम आम्ही जोडतो सोनं. तिथे चालायचं आपल्याला. यांना घसरगुंड्या खेळायचे गेले तर पुढे स्वर्गात काय किंमत नाही. ज्याला आम्ही ते पण मिक्स असतो. ते सोनं काय आहे, 52 कॅरेट का कोणते कॅरेट असतील तिथे. नाही, आम्ही तर 22-24 घेता आमचे पगार संपून जातात नाही का. आणि त्याला आम्ही देतो. काय देऊ शकतो आम्ही देवाला? देऊ शकतो, पण तो मन बघतो. म्हणून हे आज्ञा त्याने दिलेली आहे. तुम्ही कसे देतात, कोणत्या मनाने देतात, आणि जसं इथं देतात तसं गरजवंतांना पण द्या. ही सेवा आहे. देव एवढे हप्ते, एवढे फिगर 1 लाख झाली म्हणून खुश नाही. 10 लाख पण असते तरी खुश नाही. परत एकदा आपल्याला विनंती करतो. आज देवाचं वचन सांगतं, आम्ही कसं देवाला देतो ना, त्याच्यावर आमचं आर्थिक गणित आहे. हे पण एक कारण आहे. घरामध्ये आशीर्वाद नसणं याचं हे कारण भरपूर आहे, पण त्यातले एक कारण हे आहे, आम्ही गुप्त देत नाही. काय फरक पडतो लोकांना समजलं नाही मी किती दिलं तर, आणि दिलं बी तर पुढे लोक तुम्हाला फुलहार टाकणारे निघाले बरोबर. जे इथे आहे ना तेच, बाकी नाही. मग कोणाला प्रेरणा मिळेल, मग कोणाला उत्तेजन मिळेल, आणि मग ते पण द्यायला सुरू. काय कोणाला उत्तेजन मिळत नाही. इथून उत्तेजन लागतं. आमच्या पाकिट देण्याने दुसरे उत्तेजित होतील हा गैरसमज आहे. ही सैतानाची चाल आहे. आम्हाला आशीर्वाद न मिळावं म्हणून, आमच्या टोपल्या रिकाम्या राहावे म्हणून, आमच्या पराती रिकाम्या राहावे म्हणून ही सैतानाने केलेली व्यूहरचना आहे. देवाचं वचन याला सपोर्ट करत नाही. मी आल्या पहिल्या दिवसापासून ही गोष्ट बोलत आहे. मध्ये मी 1-2दा बोललो. इच्छा आपली आहे, सेवक तयार आहे पाकिटं वाचायला. देणग्या न देण्याचा शाप, देवाचा देण्याचे अयोग्य पद्धत हे देखील आमच्या शापांचं कारण आहे. पद्धत देतो पण पद्धत चुकीची. मग आमच्यापेक्षा ते बरे गळ्यातल्या सोन्याच्या चेना भगिनी तिथे दानपेटीमध्ये टाकतात. कोणाला माहीत पण नाही, माहीत बी नाही.
सोन्याचे मुकुट टाकून निघून जातात. कोणाला माहिती, ते मोजताना समजतं एवढं सोनं आलं, ते बरे. मी बारामतीला गेलो तेव्हा माझ्या बोलण्यात हीच गोष्ट आली, पण मला काहीच माहिती नव्हतं. मग आमच्या बंधूंनी सांगितलं की एका संडास बाथरूमवर ज्याने बांधून दिलं त्याचं नाव मोठं लिहिलं आहे चर्चसाठी. आता तिथे काय नाव लिहायचं, मोठं दगडावर कोरून लिहिलं. मग त्याच्यामुळे काय, जो तिथे कोणत्या कार्याने जाते तो तुला धन्यवाद दे. मनुष्याला त्याच्या नावाची त्याची कोणीतरी वाहवा करावी, तो देव बाजूला, माझी वाहवा व्हायला पाहिजे. मी काहीतरी दिलं, मला आनंद वाटतो. शाप आहेत, शाप आहे, फसवणूक आहे, चाल आहे, ही युद्धाची व्यूहरचना आहे. आमच्या टोपल्या रिकाम्या राहाव्या म्हणून, आमच्या पराती रिकाम्या राहाव्या म्हणून. ओळखूया, येशूने देखील शाप दिला. नवल वाटेल आपल्याला नाही का, येशूने शाप दिला, अंजिराच्या झाडाला शाप दिला. आठवतं आपल्याला मार्काचं सुवर्तमान याच्या 11व्या अध्यायात, जेव्हा येशू भुकेला होता आणि त्या अंजिराच्या झाडाकडे बघतो, त्याला फळ नव्हतं आणि येशूने त्याला शाप दिला आणि ते झाड लागलीच वाळून गेलं, सुकून गेलं. नुसते हिरवे असून फायदा नाही, नुसते ख्रिस्ती म्हणून फायदा नाही. फळ पाहिजे, फळ. येशूला फळ हवेत, येशूला भूक आहे. आमच्या फळांची भूक आहे, आमच्या दानांची, कृपादानांची भूक आहे, आमच्या आराधनेची भूक आहे, आमचे धन्यवाद रडून त्याला देण्याची भूक आहे, त्याने केलेले अनंत उपकार स्मरून त्याचे चरण धरायची, धुवायची भूक आहे. आले एखादे फळ आम्हाला असे, इतकी भूक लागली होती येशूला. त्या झाडावर बघतो तर एक फळ नाही हो, नुसतं हिरवं उभं. हे नुसते हिरवे काही कामाचं नाही. ज्या झाडाला फळ नाही ते शापित आहे. नवीन करारात स्वतः येशू म्हणतो. ही शापांची यादी फार मोठी आहे, मी त्याच्याकडे जास्त जात नाही प्रियांनो. पण आम्हाला ही गोष्ट अत्यंत जाणीवपूर्वक समजणं महत्त्वाचं आहे. देव आम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो. देव आमची टोपली, आमची परात आशीर्वादित करू इच्छितो. फक्त रूढी परंपरा कोणीतरी आमच्या डोक्यात कधीतरी टाकलं ना, हे काढून टाकू आणि जे इथे आहे ना, जे आहे ना त्याप्रमाणे चालू, तर हे शक्य आहे, तर हे शक्य आहे. मी बोलतो म्हणून नव्हे, चेक करा. मी खोटं बोलू शकेन, माझ्या ज्ञानाच्या अभावामुळे मी काही खूप हुशार नाही, पण चेक करूया. सांगण्यावर नाही, जो सांगतो त्याच्यावर नाही, जे ऐकतात त्यांचं पण काम आहे. चेक करा. आम्ही का ह्या गोष्टी करत पडलो? कारण कोणीतरी आम्हाला तेव्हा तरी सांगितलं, आम्ही चेक केलं नाही, आम्ही तपासलं नाही, आम्ही फॉलो केले. जिथे हाकलले तिथे हाकलतात, इथून होड केलं का तिथे परत पडून जातात. नाही, प्रत्येक जो येशूच्या नावाने येतो त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, ह्याच्यावर ठेवायचं, देवाच्या पवित्र वचनावर. आणि देव आशीर्वाद देतो. देव आमची टोपली, आमची परात आशीर्वादित करतो. म्हणजे देव आरोग्य देतो, देव शांती देतो, देव योग्य नोकरी देतो, देव मुलांचे संरक्षण करतो, देव आपल्या व्यवसायाला बरकत देऊन त्याची वाढ करतो. आमच्या अन्नातील, आमच्या पैशातील, आमच्यातील जे काय त्या सर्वांची भरभराट करतो. एवढं देतो की आम्हाला शेजाऱ्यांना बोलून सांगायला लागतं, अरे घेऊन जा. जागा नाही हो, जागा नाही. कोणी किती धार्मिक ह्याच्यावर गोष्ट नाही, कोण किती त्याच्या वचनानुसार चालतो त्याच्यावर आहे. देवाला परिस्थिती बदलायला 1 मिनिट काफी, 1 मिनिट.
पिढ्यानपिढ्या जे आम्ही ओझ्याखाली दाबलेले आहोत ख्रिस्ती लोकांनो, आम्हाला आमची परिस्थिती बदलायला देवाला 1 मिनिट काफे. जेवढ्या वर्षात आम्ही पाहिलं नाही, जेवढ्या वर्षात झालं नाही, देवाला वेळ लागत नाही आमची परिस्थिती बदलायला. पण आम्हाला सुधारायचं नसेल तर देव पण काय करेल. आणि म्हणून आम्हाला सुधारायचं असेल तर देवाच्या वचनानुसार आम्हाला प्रत्येकाला चालायचं असेल. नुसतं ख्रिस्ती घर, नुसतं ख्रिस्ती कुटुंब म्हणून चालणार नाही. लोकांच्या भरोशा आम्ही जगत असो चालणार नाही. देवा आशीर्वाद देतो. आजचे आम्हाला धडे काय आहे, आजच्या ख्रिस्ती लोकांसाठी आम्हाला काय धडा घ्यायचा याच्यातून, आमच्या टोपलीमधून, आमच्या परातीमधून, आणि तो म्हणजे देवाचं वचन पाळणं. वाचूया लूकाचं शुभवर्तमान याचा 11वा अध्याय. लूक 11 आणि 28 मधील आहे. लूकाचं शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि त्याच्या 28व्या वचनात दिलाय. नीट लक्ष द्या, नवीन करारातलं वचन आहे. तेव्हा तो म्हणाला, पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात. काय शब्द आहे पुढे? काय शब्द आहे? जोऱ्या काय शब्द आहे? ते धन्य. तेच आशीर्वादित. दोन गोष्टी, जे देवाचं वचन ऐकतात व पाळतात. विषय संपला. विषय संपला. ऐकतात म्हणजे पुढे यावं लागलं ऐकायला. इकडे इकडे देवाने नियोजित केलेली गोष्ट. यूट्यूबवर नाही तिथे देवाच्या वेळेत, यूट्यूबवर नाही तिथे, मोबाईलवर देवाच्या वेळेत. इकडे जे ऐकतात आणि इथे ऐकून ते बाहेर जाऊन फाडतात, ते धन्य आहे, ते आशीर्वादित आहे, ती टोपली आशीर्वादित आहे, ती परात आशीर्वादित आहे. मोठे घर आहे म्हणजे आशीर्वादित आहे का? बँक बॅलन्स आहे म्हणून आशीर्वादित आहे का? आशीर्वादांची तुलना आमच्या प्रॉपर्टीने होऊ शकते का? तो श्रीमंत व्यक्ती अब्जावधी होता, तो नरकात गेला नाही का? गरिबी श्रीमंती हा भेद नाही. म्हणून देवाच्या वचनात त्याचा दास म्हणतो, मला एवढं पण धन देऊ नको की मी तुला विसरेल, आणि एवढं बी गरीब करू नको की मी तुझ्या नावाला काळिंबा पासेल. जे आहे बरोबर आहे. कारण निदान मला देव तर दिसतो. खूप श्रीमंत केले तर मी देव दिसणार. श्रीमंतांना देव दिसत नाही हो, खूप कमी असतील ज्यांना देव दिसतो. जे ऐकतात, जे पाळतात तेच धन्य. काय निर्णय घेणार आम्ही? काय निर्णय घेणार? आशीर्वादांची सुरुवात, टोपली भरण्याची सुरुवात, परात भरण्याची सुरुवात आज्ञापालनाने होते. त्यासाठी त्या परातीत, त्या टोपलीला जे हात लागतात, ज्याद्वारे देव त्या टोपलीमध्ये आमचं काम आशीर्वादित करतो, त्या परातीत आमच्या कामाला फळ देतो, ज्या टोपलीला आम्ही हाताने धरतो, ज्या परातीमध्ये आम्ही हात घालतो, ते हात सुद्धा पवित्र असावेत. अपवित्र हातामध्ये देव कसं काय देईल? आमचे घाणेरडे चिखलात भरलेल्या हाताने आपण जेवण करू का? एवढी साधी गोष्ट आम्हाला समजत नसेल. आमच्या हातात आज का काही नाही? आमचे हात आज
का रिकामी आहे? कारण ते अशुद्ध आहेत, अपवित्र आहेत. एक कारण आमची टोपली देवाला समर्पित केलेली असावी. म्हणजे आमचा पैसा, आमचा वेळ, आमची शक्ती देवाला समर्पित केली असावी. आणि ज्यामुळे जे आम्ही कमवतो, जे काही आम्ही करतो, जिथे आम्ही राहतो, जिथे आम्ही बसतो, जिथे आम्ही उठतो, जिथे आम्ही चालतो, जिथे आम्ही वावरतो, फक्त देवाचा आणि येशूचा सन्मान व्हायला पाहिजे. आम्ही कामाच्या ठिकाणी कोणी आम्हाला तडजोड आणि कॉम्प्रोमाइज करायला लावेल नाही तर तुमचं काम तो एखाद्या देत नसेल, असे 100 काम कुर्बान येशूवर. आत्ताच एक न्यूज ऐकली. एका आपल्या इंडियन मिलिटरीमध्ये एक खूप मोठा ऑफिसर आहे आणि मिलिटरीमध्ये सर्व धर्म समभाव ते पाहत, कोणालाही कुठे जावंच लागतं कोणत्याही ठिकाणी. आणि जेव्हा ह्याच्या विरुद्ध तो वागत आहे असं समजलं, तिथे त्याने सरळ नकार दिला. आणि त्याच्या नकाराला पाहून त्याच्या ऑफिसरला इतका राग आला, आत्ता मागच्या आठवड्याची गोष्ट, इतका राग आला त्यांनी त्याला ऑन दी स्पॉट त्याचं निलंबन केलं आणि त्याची पेन्शनसुद्धा तुला मिळणार नाही सांगितलं. नो प्रॉब्लेम. ज्याने आयुष्यभर काम केलं, देशाची सेवा केली, येशूसाठी तडजोड नाही. हे मला प्रिय आहे, तो मला प्रिय आहे. आम्ही लहान लहान गोष्टीत तडजोड करून देतो. मग कशा आमच्या टोपल्या रिकाम्या आणि पराती रिकामी राहणार नाही. 2 लोक घरी आले तर आमची धावपळ सुरू होऊन जाते. का आमच्या भगिनी आज अशा रस्त्यावर आहेत? का त्यांच्या घरामध्ये आज कलह आहे, भांडण आहे, व्यसनाधीनता आहे? का? कोण जबाबदार आहे या गोष्टींना? तुम्ही तर आमच्यावर बोट टाकून मोकळे होऊन जा. कोण जबाबदार आहे गोष्टींना? लक्षात ठेवा, त्या परातीत फळ नाही, कारण त्या परातीत पाप आहे आणि पाप फळ खाऊन टाकते. पाप नेहमी फळ खाऊन टाकते. आजचं आव्हान देवाच्या वचनातून आम्हा सर्वांना, मला धरून सर्वांना इथे आहे. फक्त आशीर्वाद मागू नका, आज्ञापालन करू, पवित्र जीवन जगू आणि देवाला प्रथम स्थान देऊ. आशीर्वाद आम्हाला मागायची गरजच नाही. हे त्याचा जॉब आहे, तो त्याचं कर्तव्य आहे. तो माझं कर्तव्य त्याच्या आज्ञा पाळणं आहे. माझं कर्तव्य पवित्र जीवन जगायचं आहे. माझं कर्तव्य त्या येशूला पहिले ठेवायचं 1 नंबरला. कोणी सेवक येशूच्या ऐवजी स्वतःची बढाई मारत असेल, 0. कोणी असेल जो येशूला प्रथम ठेवत नाही ना, तो 0 आहे. माझा येशू सर्वात पहिले असला पाहिजे. मग आपली टोपली म्हणजे आपलं दैनंदिन जीवन, मग आपली परात म्हणजे आपलं भविष्य देव आशीर्वादाने भरून दिल्याशिवाय राहणार नाही. काय निर्णय आम्ही घेत आहोत ख्रिस्ती म्हणून? हे आमचे शेत सोडवायचे. मला इतकी माहिती नाही, पण असं म्हणतात त्या डोंगरापर्यंत जागा आहेत. आता मी फक्त कोणाला टीका करत नाही, पण ज्या प्रियांनी आम्हाला हे आशीर्वाद दिले ते आम्ही दुसऱ्यांच्या हाती दिले आणि आम्ही परत रिकामेच झालो. जे आम्हाला उभं करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद केले, आम्ही परत पडलेलेच आहोत. पडलेले नाही,
खड्ड्यात पडलेले आहोत. 1 मिनिट लागेल देवाला, 1 मिनिट. जे टोळ खाऊन गेलेत, अवर्षणाच्या वर्षी जे टोळ खाऊन गेले, आमचं धान्य, आमचे पिकं जे टोळ खाऊन गेले, देवाला भरपाई करायला 1 मिनिट लागेल. पण केव्हा आमची टोपली केव्हा भरेल, आमची परात केव्हा भरेल, आमची घरं या गृहस्थानामध्ये आजच निर्णय घेऊया केव्हा भरेल, आशीर्वाद ओसंडून केव्हा वाहतील. आमच्या शेतीला आम्ही वाचलं अनुवादाच्या 28व्या अध्यायामध्ये, तुझ्या शेतीला नाही का, तुझ्या मळ्यांना बरोबर वेळेमध्ये देव पाऊस देखील पाठवेल. कोणत्या किड्यांची हिंमत नाही धान्य खाऊन जाईल. उंदीर नुसते येऊन वास घेऊन निघून जातील, खाणार नाही. सांगायचा माझा अर्थ, देवाचा हात तिथे आहे. आणि आपण रविवारी पाहिलं, देवाच्या मर्जीशिवाय काही होत नाही. आणि देव जर 14 वचनं आशीर्वादाची लिहितो, तर 54 वचनं शापाची देखील लिहिलेली आहेत. आम्ही फक्त सोयीस्कर पाहतो, आशीर्वाद पाहतो, पण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस, त्याचे परिणाम, त्याचे दुष्परिणाम, त्याचे शाप आम्ही केव्हा पाहणार. आज आपण घरी गेल्यावर त्या गोष्टीची दखल घेऊया. परत एकदा या अनुवादाचं पुस्तक वाचूया, स्टडी करूया. पालकांच्याच फक्त भरोशी राहू नका. प्रत्येकाला वैयक्तिक स्वर्गात जायचं आहे बरं का. आमचं कर्तव्य आहे हे परत वाचणं, तिथे अभ्यास करणं आमची जबाबदारी आहे वैयक्तिक. घरी गेल्यावर परत वाचूया आणि देवाला सांगूया, प्रभू माझी आज टोपली रिकामी आहे, माझी परात का रिकामी आहे, आज तू मला दाखवलेला आहे आणि मी निर्णय घेतो. मी भोगलं, माझी लेकरं पुढे त्या परिस्थितीला जाणार नाही. कारण त्या रिकामी टोपल्यांकडे पाहून, त्या रिकामी परातींकडे पाहून तू आज मला हे सांगू इच्छित आहे की मी परत डबल देणारा देव आहे, 7 गुणा देणारा देव आहे. फक्त माझं ऐका, माझं वचन ऐका आणि ते पाळा आणि तेव्हा तुम्ही आशीर्वाद होणार आहे. आम्हाला लाज वाटते हे वचन आज पण आम्हाला शिकायची गरज आहे. ख्रिस्त येऊन इतके वर्ष होऊन गेले, देवाची आज्ञेविषयी आम्हाला ऐकायला, आम्हाला सांगावं लागत आहे. देवाचे वचन ऐकायला निदान मंदिरात अरे हे सांगायची आज गरज पडत आहे. एवढ्या पिढ्यानपिढ्या ख्रिस्ती असलेल्या लोकांना ह्याच्यापेक्षा शर्मेची गोष्ट काही नाही. देवाचं वचन पाळणं तर फार दूरची गोष्ट असो. आमच्या पिढ्या आता बर्बाद होत द्यायच्या नाही आम्हाला. जगाची परिस्थिती फार वाईट आहे. लेकरांकडे बघा, ज्यांच्या घरात लेकरं आहे, नातवंड आहे, त्यांच्याकडे बघा, त्यांच्या डोक्यावर हात ठेवून सांगा, ह्या पराती, या टोपल्या, ह्याला जबाबदार आम्ही आहोत. पण आता हे राहणार नाही. या आपण प्रार्थनापूर्वक प्रभूकडे जाऊ.